MST-CET 2025-26 तर PCB ग्रुपची ॲन्सर की साईटवर उपलब्ध झालेली आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की त्यांना ॲन्सर की चेक करता आलेली नाही आहे। तर ॲन्सर की चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। CET सेलच्या साईटला या। साईटला आल्यानंतर जे CET एक्झामिनेशन पोर्टल 25-26 आहे तिथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर तिथे क्लिक करा। तर यामध्ये तुम्हाला तुमचा ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इनला क्लिक करायचा आहे। ID तोच की जो तुम्ही तुमचा हॉल तिकीट काढताना यूज केलेला आहे तो ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा। साइन इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण प्रोफाईल दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर। तर ऑब्जेक्शन ट्रॅकर जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की दोन ऑप्शन आलेले आहेत, PCM आणि PCB। PCMचं ऑप्शन अजूनपर्यंत व्हिजिबल करून दिलेलं नाही आहे, परंतु PCBचं ऑप्शन व्हिजिबल करून दिलेलं आहे कारण की तुमची ॲन्सर की उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे। तर राईज युअर ऑब्जेक्शनला क्लिक करा। अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पेपर ओपन होईल। यामध्ये प्रोसीड करा। प्रोसीड केल्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर तुमचा पेपर ओपन झालेला आहे। यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। तर सर्व विद्यार्थ्यांनी आपापले जे क्वेश्चन पेपर आहे हे चेक करा, तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे हे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर राईज व्ह्यू ऑब्जेक्शन अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तिथून तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी चेक करा किती मार्क्स मिळालेले आहे, चेक करून ठेवा जेणेकरून रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपल्याला किती मार्क्स होते आणि आपले पर्सेंटाईलमध्ये किती कन्वर्ट झालेले आहे। तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती। यानंतर PCMची जी ॲन्सर की असणार आहे येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।